समुद्रकिनारचा तो जुना देवघर रात्री स्वतःला शांत करतोय असं लोकांना वाटतं, पण खरं म्हणजे देवघराजवळची हवा वारंवार थरथरते. जणू कोणीतरी देवांना परत आत बंद करत राहिलं होतं. गावकरी त्या जागेला टाळतात, कारण तिथली दारं स्वतः उघडतात आणि मग अचानक जोरात आपटून पुन्हा बंद होतात आणि शांतता गडद. एकेकाळी तिथं पूजार्चा होत असे, पण नंतर अचानक सगळं थांबलं, कारण रात्री आरतीच्या वेळी उभ्या असलेल्या स्त्रियांच्या ओटीवर लहान हातांचे ओले ठसे दिसू लागले. कोणाच्याच मुलांनी तिथं कधी पाऊल टाकलं नव्हतं, तरीही त्या हातांचे आकार साधारण 3 वर्षाच्या मुलासारखे होते. आणि तो स्पर्श खूप थंड आणि अनाठायी होता. ही कथा सुरू होते विद्या नावाच्या मुलीपासून, जी फोटोग्राफी शिकत होती आणि सावंतवाडीत देवघराचे फोटो काढायला आली होती. तिचं मन धाडसी आणि नास्तिक होतं. तिला असं काहीच मान्य नव्हतं. म्हणून तिने रात्रीची वेळ निवडली आणि देवघरात शिरली. आत जुन्या लाकडी फळीचे आवाज, धुरकट सुगंध आणि कोसळलेल्या भिंतीवरच्या तुटक्या मूर्ती दिसल्या. पण सर्वात विचित्र म्हणजे देवघराच्या कोपऱ्यात ठेवलेला एक लहान पितळी बाप्पा, डोळ्यात लाल 2 ठिपके, जणू नुकतेच रंगवलेले होते. विद्याने कॅमेरा सेट केला आणि फोटो काढायला सुरुवात केली. तेवढ्यात दाराने एक लांब किर्र आवाज केला आणि स्वतःच बंद झालं. तिला अंगावर शहारा आला, पण तिने स्वतःला सावरून शूट सुरू ठेवलं, कारण तिला वाटलं हे सगळं हवा आणि जुन्या घरामुळे होतंय. पण मग अचानक देवघरातली हवा अस्वस्थपणे जड झाली. जणू एक कोणीतरी श्वास घेताय आणि तिच्या मागे उभा आहे असं स्पष्ट जाणवलं. तिने वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. फक्त मातीचा ओलसर वास आणि हलकासा हंबरडा ऐकू आला. जणू कोणीतरी बाळासारखा रडताय. विद्याने टॉर्च फिरवली, पण फक्त धुळीचे कण दिसणे. पावसाचा सुगंध वाढत गेला. आवाज आता हळूहळू जवळ येऊ लागला आणि अचानक तिच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर एक लहान हात दिसला. स्क्रीनवरच आत कोणी नाही, तरीही हाताच्या बोटांवर चिखल चिकटला होता. ती घाबरली आणि कॅमेरा खाली पडला. पण मग तिला जाणवलं तिच्या डाव्या हातात कोणीतरी थंड बोटं घट्ट पकडताय. तिने किंचाळून हात झटकल्यावर ती बोटं दूर झाली, पण तिच्या मनगटावर 5 बारीक चिन्ह दिसली. ती लालसर नव्हती, तर निळसर होती. जणू खाली जमिनीखालची थंडी तिच्या रक्तात शिरली होती. तेवढ्यात देवघराच्या मागच्या भिंतीवर छोटं पैंजण टांगलेलं हलू लागलं. हवा नसतानाही, आणि त्या पैंजणातून मुलाचा हलका आवाज उमटला. "आई, कुठं गेली तू? कोण आई?" विद्याचा घसा कोरडा पडला. ती मागे सरकली, पण तिच्या मागची दारं आपटून बंद झाली धणकण. कुणाची तरी सावली पुढं सरकत आली. ती फार चिमुकली होती, पण पाय नव्हते, फक्त धुरकट गाठोड्यासारखा देह, आणि हात मात्र अगदी मानवी. ते हात पुढं आले आणि विद्याच्या गळ्यावर थांबले. तो आवाज पुन्हा, "आई, मलाकडे बघ, तू कुठं लपलीस? मी शोधतोय खूप दिवसांपासून. मी एकटाच आहे." विद्याच्या डोळ्यातून पाणी आलंच, पण भयाने नाही, तर त्या आवाजातली हतबलता तिला थरकापून गेली. आणि ती म्हणाली, "मी तुझी आई नाही बाळा, मी फोटो काढायला आले होते." तो आवाज मंद हसला. "तू नाही, पण तू माझ्यासारख्या सगळ्यांना पाहू शकतेस, त्यामुळे तू इथेच." तेवढ्यात पितळ्या बाप्पाचे डोळे हळू उजळले आणि देवघरभर लाल प्रकाश पसरला. लहान आकृती किंचाळली आणि धुरासारखी विरलली. विद्या घाबरून उभी राहिली आणि दाराला ढकललं. ते ह्यावेळेस उघडलं आणि तिने धावत गावात पळ घेतला, श्वास रोखून घाबरलेली. ती गावकऱ्यांना सगळं सांगणार होती, पण तेव्हा चंद्रप्रकाशात तिला दिसलं तिच्या पाठीमागून एखादी सावली चालते, आणि तिच्या मनगटावरची निळसर बोटांची खूण हळूहळू पिवळी होत उजळू लागली, जणू कोणाचा प्राण तिच्यात चिडतोय पुन्हा. तेव्हा गावकरी म्हणाले, "उशीर झाला, तू देवघरात जास्त वेळ थांबलीस. आता तो तुझ्या मागे येईल. प्रत्येक रात्री, प्रत्येक स्वप्नात, प्रत्येक श्वासाच्या मागे तू त्याचं रडगाणं ऐकशील आता. तुझ्या फोटोच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसेल. तू बंद दार उघडलंस म्हणून आता दार तुझ्यासाठी कधी बंद होणार नाही. कधीच नाही, कधीच नाही."